फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची सुरुवात झालेली आहे, म्हणजेच नवीन काहीतरी गोष्ट आपल्या व्हिडिओमध्ये होणार आहे हे तुम्हाला माहिती. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणा, त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो. तर तुम्ही सुद्धा आनंदी राहा आणि तुमची फॅमिली सुद्धा आनंदी ठेवा. तर मस्त असं मी इकडे आलेली आहे, दुपारची वेळ आहे, राज स्कूलमधून आलेला आहे. राजने आणलेलं आहे इकडे माझ्यासाठी पाणी आणि राज माझा वेट करतच थांबलेला होता बाहेर, है ना राज? ड्रेस चेंज केला, फ्रेश झाला, पाणी पिलं थंड या अगोदर तुम्ही. तर राजने माझ्यासाठी पाणी घेऊन आलेलं आहे. कधी त्याला समजतं, मी जेव्हा बाहेरून वगैरे आलोत ना आम्ही, तर राजना ड्रेस वगैरे चेंज करतो. मी माझ्या कामात असेल तर मी पाणी वगैरे पित नाही ना, तर राज काय करतो, माझ्यासाठी पाणी वगैरे घेऊन येत असतो. आणि मी कधी कामामध्ये असते ना तेव्हा सुद्धा तो माझ्यासाठी पाणी ते घेऊन येतो. तर चला पाणी पिऊयात आणि एक मस्त गम्मा आज राजसाठी आणलेली आहे, ते राजला देऊयात. या शाळेला गेलो होतो. तुमच्यासाठी गम्मा आणली खायला. मी आज लवकर सुटली होती शाळा माझी. लवकर सुटली होती. तुम्ही शॉपला गेलो होतो ना, शाळेला मी तुमच्या पहिला आलो होतो घरी. तुम्ही अगोदर आले आमच्या, वेट करत होता आमचा. तिथं पॅन्डेलवर थांबलो होतो. मम्मा आली ना लवकर. कसा होता आजचा दिवस? मस्त. अभ्यास वगैरे केला? मग आता सेकंडला गेला. आता एक्झाम झाले, परत स्कूल चालू झाल्या. काही दिवस स्कूल चालू आहेत आणि मग नंतर परत सुट्ट्या असतात आणि मग शाळा आहे. उद्यापासून सुट्टी आहे. नाही, शाळा पुन्हा एक मंथ शाळा आहे इकडे. आणखी स्कूल वगैरे कसं आहे? छान वाटतंय. 4-5 दिवस सुट्ट्या होत्या, त्याच्यानंतर इतके दिवस सुट्ट्या झाल्या परत स्कूलला जायचं म्हणलं ना मुलांना नको वाटतं बरं का. त्याला वाटलं होतं एक्झाम झाल्यानंतर 4-5 दिवस घरीच होता ना, तो बोलत होता मम्मा मला सुट्ट्या लागल्या का. सुट्ट्या लागल्या नव्हत्या. 4 ते 5 दिवस एक्झामच्या नंतर असंच आराम करायला सुट्ट्या दिल्या होत्या त्यांनी. तर आता स्कूलचा टाइम पण चेंज झालेला आहे. सध्या उन्हाळा आहे ना, त्यामुळे स्कूलचा टायमिंग मॉर्निंगला ठेवला आहे ना. लवकर आहे स्कूल आणि लवकर सुटणार आहे आता लोक असत. आणि मग एक्झाम झाल्यास, आता एक्झाम झाल्यात, आता सुट्ट्या उन्हाळ्याच्या कधी आहेत? आता पुढच्या वर्षी असतात, पुढच्या मंथपासून. आता सेकंडला गेला. आता फर्स्टलाच आहेस रे बा. आता 1 मंथ स्कूल आहे, मग नंतर सुट्ट्या आहेत, मग सेकंडला जाशील. तर पाणी ग्लासमध्ये मला इकडे बसू आपण, हे खायला गम्मा. मी यासाठी गम्मा आणली आज. आपण करू आपण. चला मग बसा इथे. कसा होता आजचा दिवस, अभ्यास वगैरे? मम्मा, तुम्हाला काय झालंय? डोकं दुखायले. ऊन वगैरे खूप आहे ना बा. चला हे ओपन करायचंय बॉक्स. मायाच्यामध्ये खाण्याचे गम्मा गम्मा मला आणि राजला खूप आवडते. छान आहे. काय सोनपापडी मग मला खूप आवडते ना. सोनपापडी मला जास्त आवडते, पण असं ना म्हणजे एकदम बारीक वाली असते ना ते वाली नाही आवडत बरं का. त्याची टेस्ट वेगळीच लागते एकदम, असं ते मैदा वगैरे काहीतरी खाल्ल्यासारखं, तर ते मला नाही आवडत. पण मोठी वाली असते ना ते मला जास्त आवडतं. काढून बघायचं कसं आहे मध्ये.
आहे ना 5 रुपीजला एक सोनपापडी 5 रुपीजला आहे. खूप टेस्टी आहे. काढून बघूया आपण. निघत नाहीये. मोबाईल खाली ठेवून काढायला लागेल. ओपन करून बघूया. निघतच नाहीये. निघलं हवा खायलो तिथं कमी पाय चाकू घेऊन बघा किती पॅक आहे ना. पूर्णपणे पॅक आहे इथे. घट्ट आहे. निघत नाही आहे त्याच्यामुळे. असं पण काढतात ना. वाली स्पंजी सॉफ्ट वाली असते ना त्यांची सोनपापडी जास्त आवडते. माहिती नाही कशी आहे पण मला जास्त फेवरेट माझी ती आहे. वो हां खूप मस्त आहे. तुझे पॅकिंग वाली आहे. वाजता मी आणलं होतं बॉक्समध्ये म्हणजे डब्यामध्ये आणली होती. ती काय मला जास्त आवडली नव्हती कारण ते छोटी छोटी होती. टेस्ट पण नाही एकदम टेस्ट. तर एक स्पष्ट मराठी भाषा सांगायचं म्हणजे एकदा पिठा आपण म्हणतो ना काही काय पिठासारखं लागतं वगैरे ते तसंच लागत होतं. मला बिलकुल नाही आवडलं होतं. छोट्या डब्यामध्ये होतं ते. छोटा म्हणजे एवढा होता तो डबा. पण त्याच्या अगोदर एक होता बॉक्समधला तो खूप टेस्टी होता. आणि त्याच्यानंतर हे आहे असं पॅकिंगवाला. इथे बसरायचं तसंच आहे सेम बघ. रोज फ्लेवर आहे. यस छान आहे ना. अशा वाट्या आहेत प्लास्टिकमध्ये. आणि असं आहे. फोटो काढू आपण. मजा आली आम्हाला. कापूस असते तसंच आहे. सॉफ्ट आहे ना. कसं आहे मस्त या आईस्क्रीम मध्ये टाकून खाण्यासाठी तर खूपच बेस्ट आहे. कारण मला आईस्क्रीम मध्ये सोनपापडी जरा जास्त प्रमाणामध्ये आवडते. जास्त म्हटल्यापेक्षा सतत मला आईस्क्रीम मध्ये सोनपापडी टाकून खायला आवडते खूप. माझं काम ना कसं मग काय मम्मा आधी बाळाला भरवत असते ना. मम्मा तुम्हाला देते ना अगोदर सगळं. भूषण ना मुद्दाम माझं तोंड भरवतो. तू चांगली मम्मा मिळलीस ना. नाही मिळली मी चांगली मम्मा. छान आहे खरंच खूप बेस्ट आहे. मला तर खूप आवडली सोनपापडी आणि खूप दिवसांनी मला माझ्या मनासारखी सोनपापडी भेटलेली आहे. नाहीतर की आता ना म्हैसूर पाक सोनपापडी वगैरे किंवा ज्या काही शॉपमधल्या किराणा शॉपमधल्या ज्या काही गोष्टी वगैरे असतात ना खायच्या त्या टेस्टला अगोदर खूप वेगळ्या यायच्या आणि आता खूप वेगळ्या येतात. त्यामुळे एक दोन वेळेस जर त्या ट्राय केल्या खाल्ल्या ना परत खायची तर माझी काही इच्छाच होत नाही. त्यानंतर माझा सर्व मूड ऑफ होऊन जातो आणि असं वाटतं की आता नाहीच खायला पाहिजे. कारण लास्ट टाइम खाल्लं होतं ते असं लागलं होतं त्याच्यामुळे ते छान नाही आहे. त्याच्यामुळे नाही खायला पाहिजे वाटतं. पण असं जर काही एकदम बेस्ट भेटलं तर वाटतं की हे छान आहे आता याच्यानंतर परत तेच खायचं. तर अशा पद्धतीने हे एकदम छान आहे. आता आम्ही खातो आणि मस्त एन्जॉय करतोय. तर याच्यानंतर जर सोनपापडी जर कधीही मला आणायचं म्हटलं आणि खायची इच्छा झाली तर मी हेच वाली आणेन कारण माझी आता फेवरेट झाली. आठवड्यावरती ना टेस्ट बदलत चालल्यात कुठल्या पण गोष्टींची. त्याच्यामुळे आवडत नाही आहे. एखादी 100 एखादी जर खायची वस्तू चांगली म्हटली तर एकच कुठला तरी फ्लेवर असं चांगलं लागतोय. नाहीतर पहिल्यासारखं जुनं आता काहीच राहिलं नाही आहे. टेस्ट पण बदलत चालल्यात. कुठल्याच गोष्टीमध्ये असं हवा तशा टेस्ट वगैरे येत नाही आहे. मस्त आहे. वाटीमध्येच आहे बरं का हे. तसलं कापूस खूप आवडलं मला हे. कापूस तसलं लागले. सॉफ्ट आहे ना एकदम.
माझी इकडे वाटी रिकामी झाली. माझी तर मम्माच्या पहिलं झाली. छान आहे दोघांची पण आमची. आता आम्ही याच्यामध्ये जेवण करणार आहोत, भात वरण. थोडंच घेतो आपण, आवलंच हात ना त्याच्यामध्ये वलन ठेवायचं, ताटामध्ये वालायचं, इकडे भात वलन घ्यायचं, ते थोडंसं वलन त्याच्यामध्ये टाकायचं. अच्छा अच्छा, जेवण करायचं. ही धुवा. धुवायचं नाही, याच्यामध्ये वरण घ्यायचं. वरण घ्यायचं याच्यामध्ये, हे प्लेटमध्ये ठेवायचं असं. इकडे राईस घ्यायचं, चपाती घ्यायची, जेवण करायचं. चलो फिर करेंगे इसमें जेवण करेंगे हम. क्या करेंगे? जेवण. किसमें? इसमें. इसमें जेवण करेंगे. तुम इसमें जेवण करते क्या छोटे छोटे वाटे में? अब हम इसमें दोनों जेवण करेंगे और ये दोनों रिकामे हुए ये फेंक के देंगे. मम्मा को थैंक यू बोलो. मम्मा खायचं. इसके लिए, इसके लिए. अच्छा है ये. अच्छा हो, गोल गोल. चला आम्ही जेवण करतोय आता. हे चालेल. ह्याच्यामध्ये आम्ही वलन भात घेतो जेवण आम्ही करायला. दोघे ह्याच्यामध्ये जेवतो. मम्मा आहे तर मम्मा आहे तर टेन्शन नाही, मम्मा जीव आहे. कुठे आहे मम्मा? तू मी नाही तुमची मम्मा. हाय. मम्मा. तिकडे घेतलो आम्ही भात वरण वगैरे आणि लोणचं त्यासोबत, आणि स्पेशल अशा वाटीमध्ये स्पेशल असं साधं वरण. चला मग या जेवण करायला. मस्त असं भात वरण, लोणचं आणि हे वालं वरण. कसं आहे राज जेवण? मस्त आहे. वरण पिताय तुम्ही? दाखव. सपक वरण आहे का तिखट? बाय बाय, टेक केअर. आणि हे काय? भात. भात वरण. या जेवण करायला. या जेवण करायला.